नमस्कार, आपलं महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। मी सध्या आहे मुंबईच्या नरिमन पॉइंट परिसरामध्ये। सध्या मुंबईला मुसळधार पावसाचा फटका बसताना पाहायला मिळतोय। मुसळधार पावसामुळे अशी वेगाने वारे वाहताना पाहायला मिळतात। ही दृश्य आपण साधारणतः पाहतोय। ही सर्व दृश्य जी आपण आता या ठिकाणी पाहतात ही आहेत मुंबईतली दृश्य। मुंबईच्या नरिमन पॉइंट जी इथली दृश्य आहेत। या ठिकाणी जोराचा वारा, खवळलेला समुद्र हा जो तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ही सर्व दृश्य तुम्ही पाहू शकता। संपूर्ण चौपाटी परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी पोलीस तैनात झालेले आहेत। हे दृश्य जे आपण या ठिकाणी पाहत आहोत त्या पोलिसांचा फौज पाटा सुद्धा आपल्याला जो तो पाहायला मिळत आहे। या ठिकाणी सध्या आपण पाहतो की एकंदरीत पोलीस सुद्धा सध्या या ठिकाणी नागरिकांना आव्हान करत आहेत। साधारणतः आहे ना आयडी सगळे आहे, बॅगेत आहे आयडी सगळं आहे तो या ठिकाणी आपण पाहतो सध्या समुद्र खवळलेला पाहायला मिळत आहे। झाडं सुद्धा झाडं सुद्धा पडताना आपल्याला जे ती पाहायला मिळत आहे। सध्या तिथे ही सर्व दृश्य जर आपण पाहिली या ठिकाणी उंच उंच लाटा या आपल्याला पाहायला मिळत आहेत। खवळलेला समुद्र जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या समुद्राच्या लाटा आपण पाहतोय। सध्या खवळलेला समुद्र जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हायटाईड असल्यामुळे एकंदरीत खबरदारी जी आहे ती पोलिसांकडून घेतली जात आहे। पोलिसांकडून जो समुद्र किनारा आहे, जो नरिमन पॉइंट परिसर आहे, जो मरीन ड्राईव्ह परिसर आहे तो पूर्णपणे हा रिकामी केला जात आहे। ही दृश्य तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी खवळलेला समुद्र, हायटाईड आणि समुद्रातून उंच उंच लाटा ज्या सध्या आपल्याला बाहेर येताना पाहायला मिळत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण दृश्य लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय। या ठिकाणी मुंबई मधली सध्याची परिस्थिती आहे। जी किनाऱ्या लगत असलेली झाडं आहेत ती सुद्धा आपल्याला कुठेतरी पडताना पाहायला मिळत आहेत। साधारणतः मुंबईमध्ये मागच्या 3 ते 4 दिवसांपासून सलग पाऊस येतो कोसळताना पाहायला मिळत आहे। पाऊस कोसळत असल्यामुळे पोलिसांकडून सातत्यानं आपण पाहतोय या ठिकाणी पोलिसांची गाडी ही आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलीस सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, सायरन वाजवताना पाहायला मिळत आहेत। जो संपूर्ण हा जो नरिमन पॉइंटचा हा जो परिसर आहे तो आता पोलिसांकडून रिकामी केला जात आहे। कारण जी परिस्थिती सध्या आपण पाहतोय, मुसळधार पाऊस, जोराचा वारा आणि खवळलेला समुद्र आणि समुद्राच्या उंच उंच लाटा ज्या आपल्याला सध्या तुम्ही त्या लाईव्हच्या माध्यमातून पाहतात, ज्या आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। आणि ही सर्व दृश्य जी आपण पाहतोय या ठिकाणी नागरिकांना एकंदरीत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती सतर्कतेचा इशारा पोलिसांकडून देण्यात आलेला आहे। आणि ही सध्याची दृश्य जी आपण पाहतोय एकंदरीत इकडची नरिमन पॉइंटची ही सर्व दृश्य जी आपण या ठिकाणी पाहतोय। सध्या खवळलेला समुद्र जो तो आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत मुंबईमध्ये मागच्या 4 ते 5 दिवसांपासून सलग पाऊस जो तो कोसळत आहे। सलग पाऊस कोसळत असल्यामुळे साधारणतः अनेक सखल भागांमध्ये पाणी सुद्धा साचल्याचं पाहायला मिळत आहे। समुद्र खवळलेला आहे, उंच उंच लाटा या आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलीस जे ते सध्या संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय सुरक्षा देताना आपल्याला पाहायला मिळतंय। या लाटा आपण पाहतोय, खवळलेला समुद्र आणि या उंच उंच लाटा ही सर्व दृश्य तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय सध्या मुंबईतल्या विविध भागांमध्ये अशाच प्रकारचा मुसळधार पाऊस जो तो सध्या पाहायला मिळत आहे। एकंदरीत या लाटा आपण पाहतोय ज्या सध्या नरिमन पॉइंट इथे आपण आहोत आणि नरिमन पॉइंटचा जो किनारा आहे, नरिमन पॉइंटचा जो भाग आहे त्यावरती हा खवळलेला समुद्र, हायटाईड साधारणतः समुद्र आपण पाहतोय कशा प्रकारे खवळलेला आहे। आणि ज्याच्या लाटा उंच उंच लाटा या आपल्याला वरती साधारणतः बाहेर रस्त्यावरती येताना पाहायला मिळत आहेत। ही दृश्य जी आपण पाहतोय या ठिकाणची सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। नागरिक सुद्धा जे या ठिकाणी नरिमन पॉइंट इथे जे नागरिक आहेत त्यांना पोलीस सतर्कतेचं आवाहन करत आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये साधारणतः आपण पाहिलं तर ते या किनारी बसू दिलं जात नाहीये। आणि ही सर्व दृश्य जी आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। जो समुद्र खवळलेला आहे, लाटा या खडकांना धडकून या बाहेर येताना पाहायला मिळत आहेत। पोलिसांच्या सातत्यानं फेऱ्या आपल्याला या ठिकाणी परिसरात पाहायला मिळत आहेत। हा संपूर्ण नरिमन पॉइंट असेल, मरीन लाईन्स असेल, गिरगाव चौपाटी असेल, संपूर्ण परिसर जो आहे तो रिकामा करण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। सगळा परिसर पोलिसांकडून अशा प्रकारे बाईक असेल, त्यानंतर वॉकिंग असेल, अशा प्रकारे गस्ती ही पोलिसांकडून घातली जात आहे। पोलीस सध्या पहारा हा जो संपूर्ण नरिमन पॉइंटचा परिसर असेल, संपूर्ण हा जो समुद्र किनारा असेल या ठिकाणी पहारा देताना आपल्याला जे ती दृश्य पाहायला मिळत आहेत। हे आपण पाहतोय खवळलेला समुद्र, या लाटा पाहतोय, उंच उंच लाटा, पाणी
हे बाहेर येताना जे आपल्याला पाहायला मिळत आहे, ही सर्व दृश्य जी आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून, साधारणतः दुपारी 3 वाजताच्या सुमारास हायटाईडचा इशारा हा प्रशासनाकडून देण्यात आला होता आणि त्यानुसार ही खवळलेला समुद्र ही आपण पाहतोय या ठिकाणी उंच उंच लाटा, खवळलेला समुद्र, हायटाईड ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला संपूर्ण दृश्य जी आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय, साधारणतः संपूर्ण जो समुद्र आहे तो प्रचंड असा खवळलेला समुद्र आपल्याला पाहायला मिळत आहे। नागरिकांना सुद्धा आव्हान जे ते प्रशासनाकडून केलं जात आहे, या समुद्र किनारी न येण्यास पोलिसांचं आव्हान जे केलं जात आहे। मुंबईकर मोठ्या प्रमाणात समुद्र किनारी दाखल होत आहेत। लाटा, जोराचा पाऊस, सोसाट्याचा वारा याचा आनंद घेण्यासाठी दाखल होते, मात्र पोलिसांकडून त्यांना आवाहन केलं जातं की या ठिकाणी दाखल न होण्याचं आवाहन केलं जात आहे। काही मुंबईकर जे नरिमन पॉईंट तिथे जमलेले त्यांच्याशी आपण या ठिकाणी भाषण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। ते आपण पाहतोय या आनंद घेण्यासाठी त्यांचे या ठिकाणी जमलेले मात्र सध्या पोलिसांकडून खबरदारी घेतली जात नाही। नागरिकांना जे ते आवाहन केलं जात आहे की समुद्र किनारी आवाहन केलं जात नाही, आपण पाहतोय आपण पाहतोय इकडे जरी दाखल झाले असले तरी हायसाईड असल्यामुळं पोलिसांकडून त्यांना त्या ठिकाणी थांबू दिलं जात नाही। त्यांना साधारणतः सुरक्षेच्या कारणास्तव आपण पाहतोय पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे। जे मुंबईकर असतील, जे नागरिक असतील, जे समुद्र किनारी दाखल होत आहेत त्यांना या ठिकाणी दाखल होऊ दिलं जात नाहीये, त्यांना इथे होऊ दिलं जात नाहीये। ही सर्व दृश्य जी आपण पाहतोय या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून ही सर्व दृश्य पाहतात। खवळलेला समुद्र आहे आणि या खवळलेल्या समुद्रामध्ये उंच उंच लाटा आपल्याला याच्या पाहायला मिळते आहेत। मुंबईत साधारणतः दुपारी 3 वाजताच्या सुमारास हायटाईडचा इशारा हा देण्यात आला होता आणि त्यानुसार आपण पाहतोय या हायटाईडचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकर जे ते मोठ्या प्रमाणात दाखल झालेत। या उंच उंच लाटा, खवळलेला समुद्र हा आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतात। सध्या जेवढा नरिमन पॉईंटचा जेवढा परिसर आहे त्या प्रत्येक भागामध्ये पोलीस गस्तीवर असलेलं पाहायला मिळत आहे। पोलिसांकडून नागरिकांना या जे नरिमन पॉईंटचा हा जो काही किनारा आहे त्या ठिकाणी येण्यास मनाई केलं जात आहे। पोलीस त्यांना जाण्यास सुद्धा सांगत आहेत। मुसळधार पाऊस आहे त्याचा आनंद लुटण्यासाठी खरं तर हे मुंबईकर जे ते या ठिकाणी दाखल होत आहेत, मात्र त्यांना पोलिसांकडून साधारणतः हायटाईडच्या पार्श्वभूमीवरती सतर्कतेचा इशारा देत आहेत। प्रचंड प्रमाणात खरं तर मुंबईमध्ये पाऊस झाला, अनेक सखल भागात आहे ज्यामध्ये पाणी साचलं आहे आणि या साचलेल्या पाण्यामुळे साधारणतः बऱ्याचशा भागामध्ये साचलेल्या पाण्यामुळे दुर्गापूर पाणी साचल्यामुळे त्यातून वाट काढताना नागरिकांना मोठ्या सध्याची आपण दृश्य पाहतात ही खवळलेला समुद्र जो आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणतः आपण जर पाहायला गेलं एकंदरीत या सगळ्यामध्ये या उंच उंच लाटा ज्या त्या पाहायला मिळत आहेत। जवळपास 3 वाजताच्या सुमारास हायटाईडचा इशारा हा जो आहे तो देण्यात आला होता आणि त्यानुसार आपण पाहतोय खवळलेला समुद्र, उंच उंच लाटा ज्या त्या पाहायला मिळत आहेत। वारा सुद्धा अगदी वेगानं जो आहे तो पाहायला मिळत आहे। साधारणतः जोरदार पाऊस सुद्धा जो आहे तो पाहायला मिळत आहे। साधारणतः या खवळलेल्या समुद्रामुळे या लाटा तुम्ही पाहू शकता, उंच उंच लाटा। दरम्यान आपण पाहतोय की आढावा हा समुद्र किनाऱ्यावरून आपण घेत आहेत, मात्र सध्या मुसळधार पाऊस जो तो मुंबईमध्ये कोसळताना पाहायला मिळत आहे। या सगळ्या घडामोडींवरती आपल्या लक्षात पडतं, या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।